आडीले साहेबांनी कुठं सोडतात इथं? 1 तास घालवलाय माझ्या इथं. आतापर्यंत मुंबईला पोहोचलो असतो मी. जय हिंद साहेब बोला. जय हिंद साहेब बोला ना. बोला ना साहेब. हा साहेब बोला ना. सर मी तुम्हाला सांगू का, मी एकटा आहे. ऐका, एकटा आहे. माझ्याकडे ना लाठी आहे, ना काठी आहे, ना कोणतं शस्त्र आहे. मी रीतसर तुमच्या डिपार्टमेंटला निवेदन करून मला एकट्याला जाण्याची परवानगी मागितली. मी कालच दिलेली आहे. माझ्या पाठीमागं लोक नाहीये. पोलिसांनी अडवल्यामुळे आजूबाजूच्या गावाले जमा झाले. तुम्ही जेवढं जास्त अडवणार तेवढा महाराष्ट्र जमा होणार. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असेल, माझ्याकडून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन झालेलं नाही, होणारही नाही. मी काय म्हणतात ना, सर्वप्रथम भारतीय सांगतो स्वतःला, आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांचं पालन तंतोतंत करतो. सर ऐका ना, कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये मी काही करतच नाहीये ना. हो ना, महाराष्ट्र आता मी थांबणार आहे का? तुम्हाला बी माहिती मी थांबणार नाही, तुम्ही अडवणार. काही गोष्ट ऐकाय आता विनंती करतो. नाही मी थांबत नाही साहेब. लेकरांना ऐका ना, 29 लेकरं मेली, त्यानंतर अजून बी प्रशासन थांबलंच आहे. त्याला जागा करावं लागेल. नाही ना, असं द्या ना. तुम्ही नाकाबंदी, ऐका ना, नाकाबंदी लावली, मग मी आव्हान करू का महाराष्ट्राला जमायचं? मग तुम्ही नाकाबंदी का लावली? मी काय चुकीचं करतोय सांगा. ऐकून घ्या. मी पण तुम्हाला विनंतीच करत आहे साहेब, मला जाऊ द्या. मी एकटा आहे, निहत्ता आहे. माझ्या हातामध्ये तिरंगा आहे, बाकी काहीच नाहीये माझ्याकडे. मला जाऊ द्या. मी एकटाच चाललोय. मी कोणाला काही बोललोही नाही, अडवलंही नाही, ना कोणाला काही म्हणलोय. बरं, कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे, जी रस्त्याची पांढरी पट्टी असते त्याच्या बाहेरून चालतोय मी. रस्ताही नाही अडवला कुठे मी. जाऊ द्या प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला. हो सर. मी त्यांना बोलवा इथं, मी इथं बसतो, काही प्रॉब्लेम नाही. मी ऐका ना, मी ऐकणार नाही. तुम्ही मला एक काय म्हणतात ना, मी तुम्हाला काय म्हटलंय, माझ्या संविधानाने दिलेला अधिकार तुम्ही हिरावून घेऊ नका. तुमच्या वरिष्ठांना विनंती. हे बघा, मी महाराष्ट्राला अजून समजलं नाहीये की इथं या. महाराष्ट्राला इथं या म्हणलं, तुम्ही मला कुठेही घेऊन जायला तरी महाराष्ट्र अख्खा शोधेल मला. तुम्हीच म्हणता ना मी लय फेमस आहे. मी तर स्वतःला समजत नाही. मी तर स्वतःला नाही समजत. मग तुम्ही ते अडवणूक केल्यामुळे लोक जमताय, आणि ते हळूहळू जमणार. मी बोलणार नाही. मी फोनवर कोणाशीच बोलणार नाही आता इथून पुढे. मला भेटायचं मुख्यमंत्र्याला. काय मला भेटायचं मुख्यमंत्र्याला आहे. कोणाला? मग मला भेटण्यासाठी ते तर इथे येणार नाहीत. मोठी माणसं, गरीबाला कशाला भेटते? कलेक्टर साहेबांना निवेदन त्यांना ऑलरेडी दिलंय. निवेदनावर काय होणार नाही हे मला बी माहिती, तुम्हाला बी माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. नाही मी बोलत नाही. हे बघा, लोक वाढायला लागले. तुम्ही विनाकारण वाढवताय, रस्ता ब्लॉक होईल, आणि त्यात माझा काही संबंध नसणार आहे. मी आधीच सांगतोय, परत माझ्या नावाने ठोकून देताल ही भेट. बिलकुल नाही. हे तुम्ही अडवल्यामुळं माझ्या मागे कोण आहे का? नाही. अजून लोक वाढतील, तुम्ही अजून प्रश्न वाढवताल, आणि अख्खा महाराष्ट्र इथे येईल परत. मी नाही, नंतर कधी करणार? नंतर उद्या मेलोच मी तर. रातचाच आला हार्ट अटॅक, तर उद्या आंदोलन करायचं राहून जाईल. आंदोलन मला आज करायचं, आत्ता करायचं, आणि तो माझा अधिकार.
मागे सरका सरका मागे मी नाही चर्चा, मला ऐका ना, मला चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करायची आहे. ऐका ना, मुख्यमंत्र्याला त्या पांढरी केशे दादा भुसेचा राजीनामा मागायचा आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तुम्ही घ्या, मी लगेच थांबवतो, मला काहीच अडचण नाही. हो ना, तू दिलं मी निवेदन जाऊन तिथं काय केलं विचारा त्याला, केलं विचारा की त्याला की बाबा मी निवेदन दिलंय की नाही, मी जाऊन दिलं होतं साहेब जरा आहे आमच्या मागे मान्य केलं का, मग ही वेळ कोणी आणली आहे, तुम्हीच लोकांनी. तुझ्या मार्ग निघला मग आपण नाही मी ऐका ना, ऐका ना, मी इथं बसतो, इथं उपोषण चालू करतो, पर्याय नाही माझ्याकडे, पर्याय नाही. तुम्ही वाढवताय आणि तुम्हाला खोटं नाही सांगत. 1 2 3 4 5 1 महाराष्ट्रीयन लाख महाराष्ट्रीयन. त्यामुळे इथं काय म्हणतात ना, तुम्ही विनाकारण वाढवताय, तुम्ही वाढवताय, मी काहीच करत नाही. मी घोषणा तरी दिली का, लोकांनी दिलं मी त्यांच्या मागं म्हणणं कर्तव्य नाही ना. माझीच का हो तुम्ही, ते मनाने आले तर त्यांचा अन्याय झाला म्हणून, आणि ते वाढणार. अख्खं गाव यायला लागलं, आता अख्खं गाव यायला लागलं, तुम्ही यायला भाग पाडताय. काय आता तोच राहिला पर्याय तुमच्याकडे, मग मला जाऊ द्या. मी घरी काय आहे, घर नाहीये, मला काढून दिलं मला घरचं. माझे आई बाबा येताना म्हणजे मेलं तो आमच्यासाठी. कोण आहे आता माझं, कोणच नाही, तुम्ही बी नाही, कोणच नाही. हे प्रेम करणारी लोक आहेत, ती वाढतील अजून थोड्या वेळाने, हजारोच्या संख्येने येतील अख्खी महाराष्ट्रीयन, तुम्ही जर असं काढवत राहिला तर. जाऊ द्या मला विनंती, मी यांना सांगू का रस्ता रोकायला मग त्यांना, ते ऐकतात माझं, ते माझे नसले तरी ऐकतात माझं. नाही ना, मग योग्य मी सांगत नाही, मग तुम्ही मला का जाऊ देत नाही, तर रस्ता ब्लॉक होईल थोड्या वेळाने. अहो तुम्हाला काय सांगत आहे, तो रस्ता थोड्या वेळाने ब्लॉक होईल. तुम्ही अशीच माणसं येत राहिली तर ब्लॉक होईल, त्यामुळे जाऊ द्या. बोलवा, नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इथं बोलवा, आधी बोलू, चर्चा करू, राजीनामा घेऊन जाऊ घरी. तेवढी तर पावर आहे माझ्यामध्ये, राजीनामा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मागू शकतो. नाही एखादी उद्या कोण ऐकणार आहे माझं, उद्या की तुम्ही येणारच इथं माझ्यासमोर. आज मला घरी घेऊन जाताल, जेलमध्ये टाकताल, उद्या सोडताल. हा उद्या माझं काय म्हणतात, उद्या का निघायचं, मी आज निघलोय, उपासावरती आहे. तुम्हाला अजून सांगतो, मी उपोषण पण करतो, याची पण नोंद, गंभीर नोंद घ्या तुम्ही.